जय हिंद। अचलपुर प्रभात में आपका स्वागत है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने मनाई 100वीं वर्षगांठ। अचलपुर परतवाड़ा जुड़वा शहर में विजयदशमी के पावन अवसर पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानी आरएसएस ने अपनी 100वीं वर्षगांठ बड़े ही उत्साह और गरिमा के साथ मनाई। इस ऐतिहासिक दिन संघ ने अपने 100 वर्ष पूर्ण किए। इसी दिन से 1925 में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना हुई थी। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य हिंदू जन जागृति, राष्ट्र सेवा और मानव कल्याण के संकल्प को दोहराना था। दिनांक 5 अक्टूबर 2025 को आयोजित इस कार्यक्रम में मुख्य अतिथि पद्मश्री डॉक्टर रविंद्र जी कोल्हे और प्रमुख वक्ता श्री उल्लास जी इटनकर उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत भव्य रैली से हुई, जो शहर के प्रमुख मार्गों से होते हुए नेहरू मैदान तक पहुंची। वहां संघ का प्रमुख कार्यक्रम आयोजित किया गया। सर्वप्रथम स्वयंसेवकों ने प्रार्थना की और तत्पश्चात आत्मरक्षा का प्रदर्शन किया गया। मुख्य अतिथि एवं प्रमुख वक्ता ने अपने उद्देश्य ढंग से संघ के आदर्शों, देश सेवा के महत्व और समाज में एकता व अनुशासन की आवश्यकता पर प्रकाश डाला। इस अवसर पर महिलाओं और पुरुषों की बड़ी ही संख्या में उपस्थिति रही। पूरे कार्यक्रम में राष्ट्रभक्ति और संगठन की भावना स्पष्ट रूप से झलकती रही। संघ दक्षिण प्रजनम
दोघात प्रणाम 1 2 3 भुज दंड 1 2 3 4 ध्वज प्रणाम 1 2 3 आणि परत 1989 मध्ये डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता हे दोघंही मेळघाटात आले. शेवटी गावाचा सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर स्मितांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि 45 वर्षात पहिल्यांदाच बैरागड येथे आदिवासी पॅनल निवडून आणलं आणि जागा आदिवासी महिलांसाठी असल्याने डॉक्टर स्मिता उपसरपंच झाल्या. संडास, वीज, नळ, विहीर, नाल्या इत्यादी कामे त्यांनी केली. त्यांच्या कार्यक्रमात झालेला संडास अजूनही त्यांच्या घरी सुस्थितीत राहणे चालू आहे. त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2011साठी तसानंतर लोकमततर्फे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2011मध्ये लोकमततर्फे पुरस्कार मिळाला. USK फाउंडेशनतर्फे ऊर्जा पुरस्कार मिळाला. नंतर 2015मध्ये महापालक पुरस्कार मिळाला सर फाउंडेशनतर्फे. त्यांच्या पुरस्कारांची संख्या आता नक्की सांगणं अवघड आहे, परंतु त्यांनाही माहीत नाही, कारण त्या व्यक्तीने पुरस्कारासाठी कधी काम केलं नाही. त्यामुळे त्यांची नोंद त्यांनी कधी ठेवली नाही. पण तुम्ही बैरागडच्या घरी गेलात तर तुम्हाला इथे तुम्हाला अनेक पुरस्कार बघता येईल. त्यानंतर त्यांना दोघांनाही डॉक्टर स्मिता कोल्हे आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे त्यांना दोघांनाही पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री उल्हासजी टणकर मूळच्या रामटेकचे राहणारे आहेत. त्यांचं MA पॉलिटिकल सायन्समध्ये शिक्षण आहे. MA पॉलिटिकल सायन्स, B.Ed, LLB. नंतर सध्या राज्यशास्त्र विषयात त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे शिक्षक आहेत. नुकताच त्यांना 2024चा सावित्रीबाई फुले गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुल मोजरीतर्फे 2024चा ग्रामगीताचार्य पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे आपल्या विदर्भ प्रांताचे बौद्धिक प्रमुख म्हणून दायित्व आहे. त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असलेले आपल्या अचलपूर जिल्ह्याचे माननीय जिल्हा संघचालक श्री रविप्रकाशजी भोसरे. निमखेड बाजार येथे त्यांचं वास्तव्य आहे व महसूल विभागातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचप्रमाणे मी माननीय ओमप्रकाशजी यांना विनंती करतो की त्यांनी
पद्मश्री डॉक्टर रवींद्रजी कोल्हे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमासाठी मैदान आणि मैदानाची स्वच्छता आपल्या नगरपरिषदेने करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पथसंचलनादरम्यान व नंतर पोलीस वाहतूक विभाग व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पण मी आभार व्यक्त करतो. बिछात व ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल शुभमंगल बिछातचे शांभू क्षीरसागर, गुलाबजी धोटे, सौरभजी धोटे यांचे पण मी आभार व्यक्त करतो. आज सर्वांना 24 तासाचा वेळ मिळालेला आहे आणि प्रत्येकाला विचारलं तर तो म्हणता मला वेळ नाही, आणि म्हणून मग नैवेद्याचा वेळ काढावा लागेल. कारण की ह्या समाजरूपी परमेश्वराने आम्हाला 24 तासाचा वेळ दिला आहे, त्याच्यापैकी पहिल्यांदा आम्ही या समाजरूपी परमेश्वरासाठी वेळ काढू. मग ते वेळ काढायचं असेल तर तो समाजरूपी परमेश्वरासाठी नैवेद्याचा वेळ काढायचा. घरी जेव्हा स्वयंपाक होते तेव्हा आमची माता, आमची आई काय करते की त्या स्वयंपाकातलं थोडंसं भात, थोडीशी भाजी, थोडीशी पोळी ही एका वाटीमध्ये घेते, ती वाटी परमेश्वराच्या समोर ठेवते आणि मग त्याला कृष्णार्पण म्हणते. कारण काय, हे परमेश्वरा तू दिलेलं हे अन्न आहे, पहिल्यांदा तुला अर्पण आणि मग आम्ही जेवण करू. तसंच आम्हाला या समाज पुरुषाने दिलेला हा वेळ जो आहे तो वेळ पहिल्यांदा समाज पुरुषाचा, नंतर आमचा आहे. पण आज जर विचारायला गेलं तर काय म्हणतात, अहो काय 10व्या वर्गाची परीक्षा झाली की सांगा ना तुम्ही काय समाजाचं काम करायचं. मग पुन्हा विचारलं की 12 वर्गाची झाली की सांगा, ग्रॅज्युएशन झालं नंतर म्हणतो मला लग्न झालं की मग वेळच आहे, तुम्ही सांगा तसंही. मग मुलं झाल्यानंतर नातू, आणि 17व्या वर्षी जर आम्ही म्हणत असू की आता सांगा समाजाचं काम काय करायचं आहे, तर ते झालं उष्ट. कारण आम्ही जेवणानंतर जे आमच्या ताटाच्या भोवताल राहतं ते उष्ट असतं. त्याच्यामुळे आमच्या जीवनातला आजचा वेळ जो आहे तो नैवेद्य म्हणून पहिल्यांदा काढून ठेवू. समाजासाठी आमचा 1 तास जो आहे तो 1 तास 2 तास जे ठरलेला आहे. मग मला जर सुविचार लिहायचा असेल तर दिवसातला रोजचा सुविचार लिहिण्यासाठी पहिल्यांदा मी वेळ काढून ठेवेल. मला जर समाजाची सेवा कार्य करायचं असेल तर त्या सेवा कार्यासाठी पहिल्यांदा वेळ काढेल. मला पर्यावरणाचा विषय चालवायचा असेल तर मोहल्ल्यामध्ये पर्यावरणाची जनजागृती करण्यासाठी पहिल्यांदा वेळ काढावा लागेल. असा हा नैवेद्याचा वेळ पहिल्यांदा काढलं आणि सर्वांनी म्हणून आमचं पहिलं पाऊल जे आहे ते राष्ट्र सर्वतोपरी म्हणून जर आम्ही केलं तर भारताची या महारथा या सारे मिळून ओढूया, सर्वजण मिळून आम्ही ओढू. पायी गती अन हाती शक्ती, हृदयी भक्ती जोडूया. हे जेव्हा जोडू त्यावेळेस आम्हाला आमचा देश जो आहे तो देश आज परमवैभवापर्यंत जात आहे आणि त्याच्यात आमचं सहकार्य होईल. जगाचं नेतृत्व भारत करत आहे. मग ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा असलेलं पाऊल हा भारतच करतो, तोच करू शकतो. किंवा त्याचे पदचिन्ह जे आपण पाहतो आहे तर या शिष्टाचार असं सुद्धा एक नाव वापरतो, पण या शिष्टाचाराशी एक वाईट शब्द जोडलेला आहे. तोच म्हणजे कोणत्याही याच्यात म्हटलं की त्याच्या पूर्वी अगोदर वापरतात की भ्रष्टाचार हाच शिष्टाचार. एवढं फक्त आपल्याला माहिती आहे, पण शिष्टाचार म्हणजे काय, माझं काम कोणतं आहे, माझं कर्तव्य कोणतं आहे. मग रात्रीचे 10 वाजले असतील, अमरावतीच्या चौकामध्ये लाल दिवा लागला असेल समजा, तर मी जर गाडी थांबवू नाही तर माझं नागरिक कर्तव्य नाही, तर काय पोलीस दिसत नाही ना, निघायचं. किंवा सीटचा बेल्ट लावायचा आहे हे नागरिक कर्तव्यच आहे. हेल्मेट वापरायचा हे नागरिक कर्तव्यच आहे. विद्यार्थ्यांपासून जर म्हटलं तर आमच्या मुलांना मोठ्यांचा आदर केला पाहिजे हे नागरिक कर्तव्य आहे. परद्रव्येषु लोष्टवत हे आमच्या मुलांना सांगावं लागेल. कारण असे जगलेले लोक आमच्या देशात आहेत.
होते आणि आहेत सुद्धा. म्हणजे जुनं जर उदाहरण सांगायला गेलं तर आर्य चाणक्याचं उदाहरण, की जे आर्य चाणक्य स्वतःच्या झोपडीमध्ये काम करत होते. 2 दिवे त्यांच्याजवळ होते. एक दिवा पेटलेला होता, दुसरा दिवा विझलेला होता. पाहुणे त्यांच्याकडे आले रात्री 8च्या दरम्यान मध्ये. त्यांनी काय केलं असेल तर जो पेटलेला दिवा होता त्याच्याने दुसरा दिवा पेटवला आणि हा जो पेटलेला होता त्याला बंद केला. गप्पा केल्या, बाहेर जायला लागले. पुन्हा जो अगोदर बंद केला होता त्याला पेटवला आणि नंतर पेटवलं त्याला विझवलं. पाहुण्यांना वाटलं की चंद्रगुप्ताचं राज्य काही खरं नाही आणि म्हणून मग पुन्हा वापस आले. तेव्हा तसंच झालं. चाणक्यांना विचारलं का हे असं का केलं. त्यावेळेस आर्य चाणक्यांचं उत्तर होतं की तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मी सरकारचं काम करत होतो. ते सरकारच्या तेलाचा दिवा होता. तुम्ही माझे पाहुणे. मी समजा जर सरकारच्या तेलाचा दिवा पाहुण्यांसाठी जर वापरला तो भ्रष्टाचार झाला. त्याच्यामुळे मी माझ्या घरच्या तेलाच्या दिव्यामध्ये मी तुमच्यासोबत गप्पा केल्या. तुम्ही जेव्हा जायला लागले तेव्हा माझ्याकडे तेवढं तेल नव्हता की सरकारचं काम घरच्या तेलावर करेन. कारण मी झोपडीत राहतो म्हणून पुन्हा आणखी मग सरकारच्या तेलाचा दिवा पेटवला. कोण पाहायला येणार होतं रात्री 12 वाजता 8 वाजता त्या आर्य चाणक्याच्या घरी. एकनाथजी रानडे, की जे एकनाथजी रानडे संघाचे अखिल भारतीय सरकार्य होते आणि त्यांना मोकळं केलं होतं. ते म्हणजे कन्याकुमारीचं जे शिलास्मारक आहे विवेकानंदांचे ते पूर्ण करण्यासाठी त्याचं काम त्यांच्याकडे होतं. त्यांना पास होती भारतभर फिरण्याची. एक दिवस मित्र त्यांच्यासोबत बसला होता आणि ते जाताना त्यांनी तिकीट काढलं. त्या मित्राला वाटलं की एकनाथजी तुमच्याकडे आपने टिकट निकाला, आपके पास नहीं है क्या. बोले हाँ है पास, मेरी जेब में है. फिर आपने टिकट क्यों निकाले. एकनाथजींनी काय उत्तर द्यावं. एकनाथजी म्हणाले की मी आज जातो आहे ती माझ्या वैयक्तिक कामासाठी जात आहे. त्याच्यामुळे मी हे जे पास आहे हे फक्त विवेकानंद शिला स्मारकाच्या कामासाठी आहे म्हणून मी तिकीट काढलं. लाल बहादूर शास्त्रीजी, की ज्यांच्या पत्नीने काहीतरी वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू विकत घेतल्यानंतर विचारलं की ही कुठून घेतले. ते म्हणाले की मी थोडे थोडे पैसे जमा केले आणि ते जमा करून मग नंतर ती वस्तू विकत घेतली. लाल बहादूर शास्त्रीजींनी काय करावं. यांनी पीएमओला पत्र लिहिलं की माझे पगार जो आहे माझा पगार हा जेवढा काही जमा करतो त्याने थोडा थोडा तेवढा कमी करावा. असे जगणारे लोक होते, जगणारे लोक अजूनही आहेत. पण त्यांची संख्या जी आहे ती संख्या आम्हाला वाढवायची, आमच्यापासून सुरू करायची आहे. कारण ही सगळी जी काही आपण बांध केलं हे सर्व म्हणजे आमची संस्कृती. बढ़ाकर सामाजिक सद्भाव जगाए, अपने प्रेम परिश्रम के बल, भारत में नव सूर्य उगाए, जाग रहा है जन गण मन, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जन गण मन, निश्चित होगा परिवर्तन, शुद्ध सनातन परंपरामय, प्रेम भरा व्यवहार रहे, ऋषि मुनियों की शिक्षाओं पर चलने का संस्कार रहे, राह रपटती इस दुनिया में, बने परस्पर पूरक पोषक,
हृदयों में रसधार स्रवन निश्चित होगा परिवर्तन जाग रहा है जनगण मन निश्चित होगा परिवर्तन हरी भरी हो धरती अपनी मिट्टी का भी हो पोषण पंचतत्व की मंगल महिमा दिव्य धरा के आभूषण पुरखों के विज्ञान धर्म की परंपरा का करे वरन निश्चित होगा परिवर्तन जाग रहा है जनगण मन निश्चित होगा परिवर्तन स्वाभिमान भर भाव स्वदेशी स्वत्वबोध काले आधार परहित ध्यान परस्पर पूरक जनजीवन का शिष्टाचार विश्व मंच पर भारत माँ का यश की हूँ अनुगूंज सघन निश्चित होगा परिवर्तन जाग रहा है जनगण मन निश्चित होगा परिवर्तन भगवान उपस्थित सज्जन नागरिक मातृशक्ती अधिकाऱ्या संसद बंधू मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हेजी आमचे प्रमुख वक्ते माननीय श्री आपल्या अचलपूर जिल्ह्याचे जिल्हा संचालक श्री ओमप्रकाश बोटे तसेच आज आपण आपल्या अचलपूर नगराच्या विजयादशमी उत्सव साजरा करीत आहोत त्याकरता आपल्या सर्वांचं विधीप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी आपल्या संघाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने येणाऱ्या वर्षभर संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे यात व्यापार गृहसंपर्क अभियान हिंदू संमेलन सद्भाव बैठकी युवा संमेलन अधिकतम शाखा या सर्व विविध कार्यक्रमांच्या यशस्वीकरता सर्व संघ स्वयंसेवक संघटनेतील नागरिक तथा समस्त हिंदू समाजाच्या सक्रिय सहभागाच्या योगदानाची गरज राहणार आहे तसेच आजपासून आगामी वर्षभर शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय श्री रवींद्रजी कोल्हे यांचा मी परीक्षा करू शकतो पद्मश्री डॉक्टर रवींद्रजी कोल्हे शेगावतील जन्म प्राथमिक शिक्षण त्यांचं शेगाव इथे झालेलं आहे त्यानंतर उच्च शिक्षण 12वी नंतरचं इंजिनिअरिंग जावे की मेडिकलला हा प्रश्न होता परंतु इंजिनियर झालो तर
यंत्रात राहील आणि डॉक्टर झाला तो माणसात राहील, या विचाराने त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSला प्रवेश घेतला. MBBSला असताना नागपूर ते भोपाळ सायकल यात्रा करण्याचा ठरवलं, पण अट होती की सोबत पैसे घ्यायचे नाही. या सायकल यात्रेने त्यांच्या जीवनात अनेक बदल घडून आले. त्याचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या नंतरच्या आयुष्यात जाणवतो. 1985मध्ये त्यांनी मेळघाटमध्ये आगमन केलं. त्यांनी अशा गावासाठी त्यांनी वेगवेगळ्या भागात भ्रमंती केली आणि बेहरागड, जिथे जाण्याची राह नाही, असं गाव निश्चित केलं. मेळघाट भागातील कारणी तालुक्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव, नंतर हे बैरागड नाव पडलं. नंतर 1987 झाली. नंतर मेळघाटात काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी परत MD करण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि कुपोषण या विषयावर त्यांनी पुढे अभ्यास करण्याचं ठरवलं. नंतर डॉक्टर रवींद्रजी यांच्या लग्नासाठी काही अटी होत्या. लग्नासाठी त्या पुढील प्रमाणे होते. त्यांच्या पहिली अट म्हणजे 400 रुपयात महिनाभर घर चालवणारी मुलगी पाहिजे, कारण ते 1 रुपया तपासणी फी घ्यायचे आणि महिन्यातून साधारण 400 रुग्ण. मी श्रीराम अडकिने, आपला संघविचाराने चालणारा साप्ताहिक विवेक जे मुंबईवरून निघत आहे, त्याला 75 वर्ष झाले. अशा साप्ताहिक विवेकचा अमरावती जिल्हा सहप्रतिनिधी म्हणून काम करतो. तसेच संघ साहित्य, भारती प्रकाशन, विवेक प्रकाशनचं जे संघ साहित्य आहे, त्या संघ साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी विक्री करतो. अशा संघ या शताब्दीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज विजयादशमीचा उत्सव अचलपूर नगराचा होत आहे. तसेच पथसंचलन आहे. या निमित्ताने इथे विक्रीकरता संघ साहित्याचं स्टॉल लावलेलं आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तसेच हे साहित्य साई मंदिर कांडली येथे माझ्या घरीसुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना यानंतरसुद्धा घ्यायचं असेल ते माझ्याशी साई मंदिरामध्ये संपर्क करू शकतात. तसे या राष्ट्रीय विचाराच्या प्रचार प्रसाराकरता अधिकाधिक साहित्य वाचून अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे स्टॉल आहे आणि हा व्यवसाय आहे. इथे माझे फोन नंबर पण दिलेले आहे, त्यावर ते संपर्क करू शकता. धन्यवाद.